नमस्कार सर्वांना. मला एक सांगा हां, कधी असा विचार केला आहे का, की एक मस्त कॅमेरा घेईल किंवा फोनमध्येच छान व्हिडिओ बनवीन, यूट्यूबवर टाकीन आणि एका रात्रीत लाखो व्ह्यूज येतील, पैसाच पैसा असेल, विचार केला आहे ना? प्रामाणिकपणे सांगा हां, आपण सगळेच कधी ना कधी या यूट्यूब फॅन्टसीमध्ये जगत असतो. आपल्याला वाटतं, की यूट्यूब म्हणजे फक्त प्रसिद्धी, सोपं काम आणि भारी लाईफ. पण आज आज आपण कोणत्याही पडद्याशिवाय म्हणजे कोणतंही फिल्टर न लावता अगदी मनापासून खरं खरं बोलणार आहोत हां. आज मी बोलणार आहे यूट्यूबच्या ग्लॅमरच्या मागच्या सत्याबाबत. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी नाही हां, तर एक मैत्रीण म्हणून खरी परिस्थिती सांगण्यासाठी आहे. पहिली फॅन्टसी काय असते माहीत आहे? व्हिडिओ टाकला की ऑडियन्स लगेच ग्रो होतील. पण सत्य काय आहे? तुम्ही पहिला व्हिडिओ टाकता 5 व्ह्यू, दुसरा व्हिडिओ टाकता 10 व्ह्यू आणि त्यातले 4 व्ह्यू तर तुमचे स्वतःचेच असतात, वेगवेगळ्या अकाउंटवरचे. सुरुवातीला ऑडियन्स ग्रो होत नाही. हेच सर्वात मोठं सत्य आहे. महिने निघून जातात, पण सबस्क्रायबर्सचा आकडा हलत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो, की माझ्यात काही कमी आहे का? किंवा माझ्या व्हिडिओला कोणी पाहत का नाही? पण एक गोष्ट समजून घेणं इथे खूप महत्त्वाचं ठरतं, की यूट्यूब ही 100 मीटरची धावण्याची शर्यत नाही. हा एक मॅरेथॉन आहे आणि इथे सुरुवातीला शांतता असणारच. चला, तर मला वाटते की याच्या दोन्ही साईड समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर सगळ्यात पहिलं आपण निगेटिव्ह साईड बघू. तर यूट्यूबवर काम करताना मानसिक त्रास येतो. जेव्हा आपण खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो, एडिटिंगमध्ये रात्री जागवतो आणि शेवटी व्ह्यूज येत नाही, तेव्हा खूप वाईट वाटतं. कधी-कधी लोक कमेंट्समध्ये काहीही बोलून जातात, नकारात्मकता पसरवतात. या गोष्टी आपल्याला आतून अस्वस्थ करू शकतात. मी खूप व्हिडिओज बनवले आहेत आणि मी असंही बघितलं की लोकं तर कसेच्या कसे व्हिडिओ बनवतात आणि त्यांचे व्हिडिओज बापरे! किती व्हायरल झालेले राहतात आणि मी एवढी मेहनत करून माझे व्हिडिओ का व्हायरल होत नाही, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण असो, मला वाटते की याची दुसरी बाजू माहीत करणंही तेवढंच महत्त्वाचं ठरते. नाण्याची दुसरी बाजू खूप सुंदर आहे. जरी तुमचे व्ह्यूज कमी आलेत ना, तरी या प्रवासात तुम्ही काय शिकलाय? तुमचे व्हिडिओ एडिटिंग शिकताय, कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं ते शिकताय, तुमचे स्क्रिप्टिंग शोधताय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेतरी बसलेला एक अनोळखी माणूस तुमच्या व्हिडिओवर कमेंट करतो की दादा, ताई, तुमचा व्हिडिओ खूप आवडला. तो एक व्ह्यू, त्या एका माणसाचं प्रेम लाखो रुपयांपेक्षा खूप भारी असतं, खूप प्रेम देऊन जातं. आणि हां, एक लास्ट मेसेज. आता आपल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण नेमकं काय करतो? दुसऱ्याचे व्ह्यूज बघतो, दुसऱ्याचे सबस्क्रायबर्स बघतो आणि स्वतःला कमी लेखतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आपलं पाहावं लागेल. त्याचा चॅनल ग्रो झाला कारण त्याचा प्रवास वेगळा आहे. तुमचा प्रवास वेगळा आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या व्ह्यूजकडे पाहत राहाल, तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या कंटेंटवर लक्ष केंद्रित करूच शकणार नाही. आपल्याला रोज स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. कालचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओपेक्षा कसा चांगला होईल, म्हणजेच उद्याचा व्हिडिओ हा आजच्या व्हिडिओपेक्षा कसा चांगला होईल, एवढंच आपल्या हातात आहे. ऑडियन्स कधी ग्रो होईल, व्हिडिओ कधी व्हायरल होईल, हा विचार करणं थांबवा. तो तुमचा जॉब नाही, तो अल्गोरिदमचा जॉब आहे. तुमचा जॉब आहे फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे चांगलं काम करत राहणं. शेवटी मला तुम्हाला एवढाच संदेश द्यायचा आहे की जर तुम्ही यूट्यूबवर फक्त पैशासाठी आणि फेमस होण्यासाठी येत असाल, तर हा रस्ता खूप कठीण वाटेल. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट जगाला सांगायची आहे, तुम्हाला स्वतःची कला सादर करायची आहे, तर या प्रवासासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. फॅन्टसीमधून बाहेर या, सत्याचा स्वीकार करा. ऑडियन्स आज नाही तर उद्या नक्कीच ग्रो होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं काम करत राहा. तुम्हाला तुमच्या यूट्यूब प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.